नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 6वी नागरिकशास्त्र पाठ क्रमांक 1 आपले समाज जीवन या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत। प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। त्यामधील 1 नंबर प्रश्न, समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला टिंबटिंब गरज वाटली। उत्तर, नियमांची। 2, माणसातील कलागुणांचा विकास टिंबटिंब होतो। उत्तर, समाजामुळे। 3 नंबर प्रश्न, आपल्या काही भावनिक आणि टिंबटिंब गरजाही असतात। उत्तर, मानसिक। प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। 1 नंबर प्रश्न, आपल्या मूलभूत गरजा कोणत्या? उत्तर, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षितता या आपल्या मूलभूत गरजा आहेत। प्रश्न दुसरा, आपल्याला कोणाचा सहवास आवडतो? उत्तर, आपले कुटुंबातील लोक, नातेवाईक आणि आपले मित्रमैत्रिणी यांचा सहवास आपल्याला आवडतो। प्रश्न तिसरा, समाजामुळे आपल्याला कोणती संधी मिळते? उत्तर, समाजामुळे आपल्याला आपले विचार मांडण्याची, आपल्या कलागुणांचा विकास करण्याची, आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळते। प्रश्न तिसरा, 1 नंबर प्रश्न, समाज कसा तयार होतो? उत्तर, स्त्री, पुरुष, प्रौढ, वृद्ध, लहान मुले मुली मिळून समाज तयार होतो। आपली कुटुंबे, विविध गट, संस्था, संघटना या सर्वांनी मिळून समाज बनलेला असतो, परंतु माणसांच्या झुंडी किंवा गर्दी म्हणजे समाज नव्हे। लोकांमधील परस्पर संबंध, व्यवहार व त्यांच्यातील देवाणघेवाण यांचा समावेश समाजात होतो। समान उद्दिष्टे साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा समाज तयार होतो। 2 नंबर प्रश्न, समाजात कायमस्वरूपी व्यवस्था का निर्माण करावी लागते? उत्तर, समाजाचे अस्तित्व व्यवस्थेशिवाय अशक्य असते। अन्न, वस्त्र, निवारा, सुरक्षितता यांसारख्या गरजा भागविण्यासाठी समाजाला एखादी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते, कारण या व्यवस्थेशिवाय समाजाचे दैनंदिन व्यवहार होऊ शकत नाहीत। प्रश्न तिसरा, माणसाचे समाज जीवन अधिक संघटित व स्थिर कशामुळे होते? उत्तर, समूहात राहिल्याने सुरक्षितता मिळते। याची जाणीव झाल्यावर माणूस संघटितपणे राहू लागला। पुढे समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटली। त्यातूनच रूढी, परंपरा, नीतिमूल्ये, नियम आणि कायदे निर्माण झाले। त्यामुळे माणसाचे समाज जीवन अधिक संघटित व स्थिर झाले। प्रश्न चौथा, समाज व्यवस्था अस्तित्वात नसती तर कोणत्या अडचणी आल्या असत्या? उत्तर, समाजाचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी समाज व्यवस्थेची आवश्यकता असते। समाजाला लागणाऱ्या वस्तूंची निर्मिती या समाज व्यवस्थेतून, व्यक्तींच्या श्रमातून आणि त्यांच्या कौशल्यामुळे निर्माण होत असते, परंतु अशी व्यवस्था नसती तर समाजाचे दैनंदिन व्यवहार होण्यास मोठ्या अडचणीत आल्या असत्या। प्रत्येक गरज पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाला सर्व प्रकारची कामे करावी लागली असती। शेती, व्यवसाय, शिक्षण, मनोरंजन इत्यादी व्यवस्थांच्या अभावी आपल्या गरजा पूर्ण झाल्या नसत्या, त्यामुळे आपला विकास झाला नसता। प्रश्न चौथा, पुढील प्रसंगी काय कराल? 1 नंबर प्रश्न, तुमच्या मित्राची किंवा मैत्रिणीची शालेय वस्तू घरी विसरली आहे, तर या प्रसंगी तुम्ही काय कराल? उत्तर, माझ्या मैत्रिणीची एखादी शालेय वस्तू घरी विसरली तर अशा वेळी माझ्या जवळची वस्तू आम्ही दोघी मिळून वापरू, किंवा माझ्या जवळ जास्तीची असेल तर ती वस्तू मी माझ्या मैत्रिणीला देईल। दुसरा प्रश्न, रस्त्यात एखादी अंध किंवा अपंग व्यक्ती भेटली, अशा प्रसंगी तुम्ही काय कराल? रस्त्यात एखादी अंध किंवा अपंग व्यक्ती भेटली तर मी तिला आवश्यक ती मदत करेल। त्यांना रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जायचे असेल तर हाताला धरून नेऊन सोडेन। त्यांच्या जवळ काही जड सामान असेल तर ते मी स्वतः उचलेल।
शक्य असल्यास त्यांना जेथे जायचे आहे तेथे पोहोचवेन. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 6वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.